काय शिकवत आहे? सुंदल नेट रोल्स. सुंदल नेट रोल्स. अरे वा, मस्त नाव आहे. नाव इतकं छान पण आहे. छान पण आहे आणि वेगळं असणारच तुम्ही करताय म्हणजे ना. तर त्याचं साहित्य लिहून घ्या काय काय. हे डोसा बॅटर आहे, नंतर भिजवून उकडलेले हरभरे आहे, मीठ, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरचीचे तुकडे, हिंग आणि ओलं खोबरे आणि फोडणीसाठी तेल आहे. साहित्य तुम्ही बघितलं आणि आता आपण आधी सुंदल करून घेऊया. याला सुंदल म्हणायचं. हा, पण आता हे आपले नेहमीचे हरभरे आपण भिजवून वाफवून घेतले, उकडून घेतलेले आणि अगदी इतके सॉफ्ट म्हणजे चांगले झाले पाहिजेत ते. बरोबर, छान शिजले. एकदा करायच्या आधी ते इतके संपतात फटाफट. आधी काय करताय? आता आधी फोडणी करूया. मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मोहरी जास्त घालायची. अच्छा, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. ह्याच्यात तुम्ही मीठ नाही घातलंय ना? मीठ आपण करतानाच घालणार. सगळी फोडणीचीच टेस्ट आहे त्याला. हा बरोबर, ती परफेक्ट जमली पाहिजे, झाली पाहिजे म्हणजे. हिंग पण तुम्ही बघताय बऱ्यापैकी घेतलाय, पण जवळजवळ अर्धा चमचा हिंग आहे. मिरच्या पण खमंग, ती दाताखाली म्हणजे सगळ्याची चव इतकी छान येते ना. कढीपत्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो बारीक चिरून सुद्धा घातला तर तो तरी चालेल. आता हे कोरडं करायचं. ते येतं चाळून लगेच. मीठ, चवीपुरतं मीठ. ही सारण रेडी. आणि बॅटर आपलं डोशाचं असतं तेच आहे. कोथिंबीर भरपूर घालायची आणि खोबरं. सारण रेडी झालेलं आहे. आता ते आपण डोशाचं जे बॅटर बनवलंय तर त्याच्यामध्ये ते कसं काय करतायत वहिनी तुम्ही. आपण जे सारण बनवलं हरभऱ्याचं तर ते आलं. आता तवा तापत ठेवला आणि डोशाचं नेहमीचं आपलं बॅटर आहे तांदूळ आणि उडीद डाळ. तुम्ही काय प्रमाण घेता वहिनी? 3 एक 2 एक तसंही चालेल. 3 एक 2 एक म्हणजे 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजत घालून रात्री वाटून ते डोशाचं आपण फर्मेंट करायला ठेवतो परत म्हणजे 5-6 तास. तर अशा पद्धतीने हे डोशाचं पीठ आता हे झालेलं आहे. ते तर नेहमीच कॉमन आहे. हे मेन आता कसं करणार? आता ते नेट करणार आहे आपण. आणि हे सारण कसं कधी घालायचं त्याच्यात? त्यात नेट काढल्यानंतर मरूया. जस्ट आपण रांगोळी करतो ना तसं जवळ रेषा करून. हा मस्त. आपण दुसराही करून इकडे. झी काढत जायचंय. झी मराठी, झी मराठी, झी मराठी, झी मराठी. ओके, तर हेही करून घेऊया म्हणजे मग आता ते कसं आपण सारण त्याच्यात भरतोय ते शिकता येईल आपल्याला ना. आपण जे खूप सारे झी केले तर त्याचं हे तयार झालेलं तुम्ही बघताय. तर ह्याच्यावरती आता हे कसं करायचं? 1-2 चमचे तरी म्हणजे त्याची चव लागली पाहिजे ना. हे 2 कॉर्नर असे करायचे साईडचे. अच्छा, फ्रँकी तयार. मस्त मस्त मस्त. तर हा आमचा नेट रोल तयार झालेला आहे. झी रोल म्हणूया. झी रोल, येस. हा आमचा सुंदर रो. आता नो सुंदर नवी सुंदर झी रोल. येस, सुंदर झी रोल असं त्याचं नामकरण झालेलं आहे. तर हा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला लागेल लगेचच, कारण आम्ही पटकन खाणार आहे. साहित्य कृती. सुंदर नेट रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डोशाचं पीठ, 7 ते 8 तास भिजवून उकडलेले हरभरे, मीठ, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, हिंग, ओलं खोबरं आणि तेल. कृती: कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये उकडलेले हरभरे, मीठ, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून सारण वाफवून घ्यावं. पॅनवर डोशाच्या बॅटरची जाळी घालून ती परतून घ्यावी. या जाळीमध्ये हरभऱ्याचं सारण भरून नेट रोल्स तयार करावेत.